ज्यांनी त्यांचं कुटुंब फोडलं, आज त्यांचंच कुटुंब फुटलेलं आहे। जे इथं पेरलं त्यांना इथंच उगवावं लागेल आणि तेच कापावं लागेल। यातून एकच लक्षात येतं की गोपीनाथरावला नामोहरण करणं राजकीयदृष्ट्या अशक्य आहे, वैचारिकदृष्ट्या त्याहूनही अशक्य आहे। आणि ज्या वर्गासाठी त्यांनी आपलं उभं आयुष्य खर्च केलं त्यांच्या मनातून त्यांना काढणं खूपच अवघड आहे। देशाचे माजी ग्रामविकास मंत्री व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री असलेले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी 3 जून 2014ला गोपीनाथराव मुंडे हे या महाराष्ट्राला पोरक करून गेलेले होते। आज या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्या सोबत आहेत मनसेचे प्रवक्ता तथा ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन। काका, काय सांगाल? आज गोपीनाथरावांची पुण्यतिथी आहे, काय आठवणी? 10 वर्षापूर्वी अत्यंत काळा दिवस आमच्या परिवाराच्या आयुष्यात आला। गोपीनाथरावचं निधन हे मुंडे महाजन परिवाराचंच एकट्याचं नुकसान नाही, तर या महाराष्ट्रातील लक्षावधी वंचित, शोषित, पीडित लोकांना निराधार झाल्यासारखं वाटलं। कारण गोपीनाथरावनं आपलं 45-46 वर्ष राजकीय आयुष्य या वर्गासाठीच वेचलं होतं। गोपीनाथरावांनी पक्षांतर्गत संघर्ष केलाच, पण पक्षाच्या धोरणाच्या विरुद्ध जाऊन लोकसभेमध्ये ओबीसीसाठी स्वतंत्र जनगणना घ्या म्हणणारा हा एकमेव नेता होता। आणि मग त्या सर्व शोषित वर्गांना, पीडित वर्गांना गोपीनाथरावचा एवढा मोठा आधार होता की गोपीनाथरावचं जाणं हे त्यांच्या दृष्टीनं अत्यंत दुःखद, वेदनादायी आणि स्वतःला पोरकं समजणारी अशी घटना होती। गोपीनाथरावने आयुष्यात जे काही कमवलं त्यातून ते मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे गेले। आज गोपीनाथराव हे देवस्वरूप झालेले आहेत। त्यांच्या समाधीवर तुम्ही पाहताल तर लोक भावनेनं, श्रद्धेनं दर्शनाला येतात। लग्नाची पहिली पत्रिका गोपीनाथरावला अर्पण करतात। लग्न झाल्यावर नव दाम्पत्य त्यांच्या दर्शनाला, आशीर्वादाला येतं। कुणाला आजारी वाटलं तरी तो त्यांच्या समाधीचं दर्शन घेतो। हे गोपीनाथरावनी जे 40-45 वर्ष या वर्गासाठी कष्ट केले, त्यांच्या न्यायासाठी जो झगडा दिला, त्याचं हे फलित आहे। मी तर म्हणेन की भारतीय जनता पक्ष हा पळीपंचपात्र आणि शेटजीपासून शेतकऱ्याच्या रुमण्यापर्यंत आणणारा हा एकमेव नेता म्हणजे गोपीनाथराव मुंडे। वैयक्तिक माझी त्यांची नातं तर आहेच, पण आम्ही कॉलेजपासूनचे मित्र आहोत। मला ते थोडे कॉलेजला 2 वर्ष पुढे होते, पण पुण्याला ज्यावेळेस ते शिकायला गेले त्यावेळेस मराठवाड्यातला एक मागास भागातून आलेला तरुण ज्याने पुण्यात एवढी मोठी क्रांती केली की जयप्रकाश नारायणला पुण्यात बोलून त्यांचा जाहीर सत्कार करणारे हे गोपीनाथराव पहिले होते। म्हणून गोपीनाथरावची व्याप्ती शब्दात सांगणं, गोपीनाथरावचं कर्तृत्व शब्दात सांगणं खूप अवघड आहे। त्याच्यामुळे गोपीनाथरावचं जाणं हे शोषित, वंचित, पीडित वर्गांना खूप वेदना देऊन गेलं। गोपीनाथरावनं आयुष्यात राजकीय संघर्ष केला, पण त्यांना राजकीयदृष्ट्या नामोहरण करता येत नाही असं ज्यावेळेस त्यांच्या विरोधकाला लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी त्यांचं कुटुंब फोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले। आणि ज्यावेळेस कुटुंब फुटलं त्यावेळेस गोपीनाथराव कुठंतरी मनातून खूप खिन्न, उदास झाले, पण त्यांनी त्यावरही मात केली। आज काव्यगत न्याय असा म्हणता येईल की ज्यांनी त्यांचं कुटुंब फोडलं, आज त्यांचंच कुटुंब फुटलेलं आहे। जे इथं पेरलं त्यांना इथंच उगवावं लागेल आणि तेच कापावं लागेल। यातून एकच लक्षात येतं की गोपीनाथरावला नामोहरण करणं राजकीयदृष्ट्या अशक्य आहे, वैचारिकदृष्ट्या त्याहूनही अशक्य आहे। आणि ज्या वर्गासाठी त्यांनी आपलं उभं आयुष्य खर्च केलं त्यांच्या मनातून त्यांना काढणं खूपच अवघड आहे। शोषित, वंचित लोकांसाठी मनुष्याकडून देवत्व निर्माण झालेल्या गोपीनाथ मुंडे यांना, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना मनसे नेते तथा ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिलेली आहे। त्यांच्या ज्या काही आठवणी होत्या त्या देखील या ठिकाणी भाऊक होत विशद केलेल्या आहेत। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, मालेगाव, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।